शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार का? काय आहे OTSचा कायदा आणि कशा प्रकारे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार? काय म्हणाले सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील? पहा महावार्ता न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट. सरकारने मागे बोलले होते त्याप्रमाणे वेळ जरी लागला असला तरी सरकारने निश्चितपणे कर्जमुक्ती या ठिकाणी केलेली आहे. या जुलैच्या पहिल्या आठवड्यात का 15 पर्यंत जे आपण दिले 3 प्रकारची कर्जमाफी, 1.5 लाखापर्यंतचं एक कर्ज, 2 लाखाच्या वरचं कर्ज, समजा 2 लाखाच्या वरचं कर्ज आहे तर त्यांना OTS मध्ये समजा एक 3 लाखाचं कर्ज उदाहरणार्थ, तर OTS मध्ये तिथं काही अमाऊंट कमी होते तर 2,75,000 झाली तर 75,000 ते शेतकऱ्यांनी अगोदर खात्यावर भरायचे आणि मग सरकार ते 2 लाख जे आहे ते त्यांना देणार. आणि OTSचा कायदा काय म्हणते की एकदा OTS केल्यानंतर त्यांना कर्ज वाटप करत नाही. तर आपण तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत की हे OTS जे आहे ते शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज भेटावं म्हणून तशा प्रकारचं हे OTS आम्ही बँकांना सांगून केलेलं आहे. आणि तिसरी म्हणजे 50,000 जे रेग्युलर खातेदार आहेत शेतकरी त्यांना देखील फुलाची पाकळी म्हणून त्यांना एक बक्षीस इन्सेंटिव्ह म्हणून आपण 50,000 दिले आहे. 36,000 करोड रुपयाची ही कर्जमाफी आहे. 56 लाख शेतकऱ्याला याचा फायदा होणार आहे. अजूनही काही लोकांच्या सभागृहात सूचना आल्या, समाजामध्ये देखील काही सूचना देतात आणि त्याच्यासाठी पुन्हा दुसरी एक समिती, ही समिती करण्यासाठी अगोदर प्रवेशी परदेशी नेमली होती समिती, काय अधिकारी होते आणि मग त्याच्यामध्ये मग कुणाला द्यायची कर्जमाफी? निव्वळ शेतीवर जे लोक अवलंबून आहे शेतकरी आहेत त्यांना द्यायची असं आपण मानस करा. मतदारसंघामध्ये साहेब सध्या तर त्याच्यामध्ये अपात्र कोण आहेत तर मग त्या राज्यातले खासदार, मंत्री, आमदार, 25,000पेक्षा अधिक ज्यांना पगार आहे, इन्कम टॅक्स भरतात, हे जाचं काट काही लोक म्हणतात. मला सांगा हे सक्षम आहे ज्यांना शेतीशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही म्हणून हे अट घातलेली आहे. हे आजच नाही आहे, मागे देखील ठाकरे साहेबांच्या काळात अट हीच होती, तेच अट आम्ही आता घातलेली आहे. म्हणून काही लोक या ठिकाणी संभ्रम निर्माण करावे की जाचं काठी घातल्या, जाचं काठी वगैरे काही नाही, सुटसुटीत आहे. अजूनही काही लोकांच्या सूचना येऊन आम्ही त्या कमिटीच्या समोर ठेवू, अजून त्यात काही मार्ग वेगळा काढायचा काढू जातो. जाचक अटींची पूर्तता करून निश्चितपणे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार अशा प्रकारचं विधान या ठिकाणी महावार्ता न्यूजशी बोलताना सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी केलेलं आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी होणार याकडे मात्र सर्व शेतकऱ्यांचे लक्ष वेधलेलं आहे. कॅमेरामॅन रुपेशसह सुशील वाघमारे, महावार्ता न्यूज, चाकूर, लातूर.